माय इंग्लिश बुक ग्रेड 3 म्हणजेच तिसरीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील 1.8 आहे गेटिंग रेडी. मग आज आपण या पाठाचा इथे स्वाध्याय पाहणार आहोत, तसेच पाठ वाचणार सुद्धा आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघा, इथे सुरुवातीला लेट्स टॉक मध्ये मुलगा आणि आईचं कन्व्हर्सेशन दिलेलं आहे. चला तर मग वाचूयात. 1.8 गेटिंग रेडी. A. Let's talk. Mother. शंतनू, it's time to get ready for school. शंतनूची आई म्हणते, शाळेला जायची वेळ झाली. शाळेला जायची तयारी करायची आता. शंतनू म्हणतो, येस मम्मी. मदर. फर्स्ट comb your hair. आधी तुझे केस विंचर. शंतनू. येस, आय एम गेटिंग रेडी. हो, मी तयारी करतोय. मदर. नाव बटन अप युअर शर्ट प्रॉपरली. तुझ्या शर्टाचे बटन्स व्यवस्थित लाव. शंतनू. ओके मम्मी. मदर. गुड. टाय युअर शू लेसेस नीटली. तुझ्या बुटांच्या लेसेस व्यवस्थित बांध. टाय म्हणजे बांधणे. शंतनू. येस, आय एम टाईंग माय शू लेसेस. मदर. व्हेरी गुड शंतनू. शंतनू. थँक्यू मम्मी. बाय. शंतनू तयारी करून शाळेत जातो. तर असं हे शंतनू आणि त्याच्या मम्मीचं कन्व्हर्सेशन म्हणजे संभाषण दिलेलं आहे. बी आहे लुक ॲट द पिक्चर, ॲड ING अँड मेक अ न्यू वर्ड. इथे पिक्चर्स दिलेले आहेत आणि त्याच्या मागे त्या चित्राचा जो शब्द येईल, त्या चित्राचं जे नाव येईल, त्याच्या मागे आपल्याला ING जोडायचं आहे. बघा, इथे करून दिलंय. हे चित्र कशाचं आहे? ब्रश. मग ब्रशला ING लावला, झाला ब्रशिंग. हे चित्र कशाचं आहे? बॅट. बॅटला ING लावला, झालं बॅटिंग. हे चित्र कशाचं आहे? शॉप. शॉप म्हणजे दुकान. शॉपला ING लावला, आपण दुकानात काय करतो? शॉपिंग. नंतर हे आहे इस्त्री म्हणजेच आयन. आयनला ING लावला, झालं आयनिंग म्हणजे इस्त्री करणे. आणि हे आहे पेंट. कलर आहे ना, त्याला ING लावला, होईल पेंटिंग. सी. लिसन अँड रिपीट. ऐकायचं आहे आणि माझ्या मागे तुम्ही बोलायचं आहे. कटिंग म्हणजे कापणे. हा, कटिंग. ड्रॉइंग. हेल्पिंग. प्लेइंग. टॉकिंग. क्लीनिंग. स्लीपिंग. कलरिंग. कुकिंग. स्टडीइंग. लर्निंग. स्वीपिंग. आता पुढे डी आहे नेम द ॲक्शन्स अँड नंबर देम इन प्रॉपर सिक्वेन्स. इथे काही ॲक्शन्स म्हणजे माय डेली रुटीन म्हणजे माझं रोजचं दिनक्रम काय आहे, सकाळपासून मी काय करतो ते इथे दिलेलं आहे चित्रामध्ये. आणि त्या चित्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिलेले आहेत. त्यानुसार आपल्या सकाळपासून आपण उठल्यापासून काय करतो ते नंबर लावायचे आहेत. सिक्वेन्स म्हणजे बघा, आता हे चित्र दिलेले आहे. ब्रश करणे, नंतर आंघोळ करणे, शाळेत जाणे, नाश्ता करणे, कपडे घालणे. तर सुरुवातीला काय आपण करतो? इथे सकाळी दिसते ना, सूर्य उगवलाय, मग हा पहिला नंबर. सकाळी उठतो. त्यानंतर उठल्यावर आपण काय करतो? ब्रश करतो, म्हणून ह्याला 2 नंबर. ब्रश केल्यावर आपण करतो आंघोळ, म्हणून ह्याला 3 नंबर. नंतर आंघोळीनंतर कपडे घालतो, गणवेश शाळेचा घालतो ना, म्हणून 4 नंबर. नंतर गणवेश घातल्यावर काय करतो? नाश्ता करतो सकाळी, बरोबर. मग 5 नंबर आणि मग शाळेत जातो आणि म्हणून ह्याला 6 नंबर असे दिलेलं आहे. चला आता पुढे बघूया काय आहे प्रश्न. ई. क्वेश्चन ई आहे ऑब्झर्व अँड शेअर द डेली चॉर्स ऑफ युअर मदर विथ युअर फ्रेंड्स. त्याचा आन्सर लिहूयात. माय मदर वेक्स अप अर्ली इन द मॉर्निंग. She cleans the house, cooks food, washes clothes, helps me get ready for school, and takes care of our family. Next आहे F. Write a simple conversation between you and your mother. त्याचा आन्सर लिहूयात. Mother. What are you doing, dear? Son. I am reading a storybook. Mother.
That's very good. Son, I like reading stories. Mother, which story are you reading? Son, I am reading a story about animals. Mother, what did you learn from it? Son, we should be kind and helpful. Mother, very nice. Keep reading every day. Son, yes mummy, I will. तर अशा प्रकारे आज आपण ह्या पाठाचा स्वाध्याय पाहिला. आवडला ना मग तुम्हाला? तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.